हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या या महारिव्हिजन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या आजच्या रिव्हिजन मध्ये आपल्याला कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा आणि त्याचबरोबर योग्य क्रम लावा. ठीक आहे, हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत स्टेप बाय स्टेप. चला स्टार्ट करूया का? मग सगळेजण मला एकदा थम्सअपचं म्युझिक किंवा हाय हॅलो म्हणून टाका, मग आपण आजचा लाईव्ह सेशन स्टार्ट करूया. आजचं पण सेशन आपल्या लवकरात लवकर संपून जाईल आणि खूप इझी आहे. फक्त गोंधळून जायचं नाही, एवढंच. फास्ट आन्सर द्यायच्या नादामध्ये चुकीचा आन्सर देऊन बसायचं नाही. चलो, आहेत सगळेजण प्रेझेंट आहेत. स्टार्ट करूया. आपलं कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. फर्स्ट वन कडे जाऊया आपण. चेक करा. आधी मी या ठिकाणी नंबर्स लिहिते, त्यानुसार तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. फर्स्ट वन आहे इकडे मोबदला तत्व, कार्यकारण संबंध, कर्मचाऱ्यास योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक, शिस्तीचे तत्व. आणि फिफ्थ वन आहे कामाच्या विभागणीचे तत्व. ओके, चेक करा. आता फर्स्ट क्वेश्चन हायलाइट नाही करत, सगळं घाण होऊन जाईल या ठिकाणी. फर्स्ट वन आहे व्यवस्थापनाचे तत्व. व्यवस्थापनाचे तत्व या समोर या तक्ता दिलेलं नाहीये, बट हे तक्त्यामध्येच लिहायचं असतं. तर याच्या समोर काय येईल, कुठलं ऑप्शन येईल असं तुम्हाला वाटतंय? व्यवस्थापनाचे तत्व कुठलं ऑप्शन येईल असं तुम्हाला वाटतंय? सांगा फास्ट. हा, आता काही जण म्हणतात 4, काही जण म्हणतात 5. ओके, ठीक आहे. हा, तर याचा करेक्ट आन्सर आहे ते मी आन्सर आत्ताच सांगणार नाही, तरी आन्सर मी या ठिकाणी लिहिते आणि जे आन्सर झाले त्याला हायलाइट करून टाकते. ओके, हे आन्सर मी सस्पेन्स मध्ये ठेवते. काही जण 5 म्हणतात, काही जण 4, काही जण 2, काही जण 1 म्हणताय. ठीक आहे, हे आन्सर आपण सस्पेन्स मध्ये ठेवूया. बाकीचे 4 बघूया, मग शेवटी याचा ऑप्शन मिळेल. कारण रिझन काय? कारण इथे मोबदला तत्व, शिस्तीचे तत्व, कामाच्या विभागणीचे तत्व हे सगळेच व्यवस्थापनाचे तत्व आहेत. प्रॉपर एक आपल्याला आन्सर शेवटी मिळेल. चेक करा. सेकंड क्वेश्चन कडे जाऊया आपण. सेकंड वन आहे या ठिकाणी डॉट डॉट दिलेला आहे, रिकाम्या जागा आहे. त्याच्या समोर दिलेला आहे कौशल्य व क्षमतेनुसार कामाचे वाटप. आता सेकंडचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. कौशल्य व क्षमतेनुसार कामाचे वाटप, याचा आन्सर काय येईल? काय वाटतं तुम्हाला? कोणत्या तत्वामध्ये कौशल्य व क्षमतेनुसार कामाचे वाटप केल्या जातं? कोणत्या तत्वानुसार? हा, आता तुम्ही देताय करेक्ट आन्सर, एकदम करेक्ट. 5 नंबरचं 5 नंबरचं येते, म्हणजेच मी 5 नंबरला आधी हायलाइट करून घेते. हे आपलं झालेलं आहे. कामाच्या विभागणीचे तत्व या ठिकाणी येतं. ओके, थर्ड वन चेक करूया. आता थर्ड वन कडे जाऊया. आता आपण संघटनेच्या नियमांचा आदर व पालन, आणि याच्या पुढे पूर्णपणे ब्लँक दिलेला आहे. काय आहे क्वेश्चन? संघटनेच्या नियमांचा आदर व पालन हे कुठल्या तत्वामध्ये येतं? आदर व पालन म्हटलेलं आहे. मग कशामध्ये येईल हे? आधुनिक व्यवस्थापनाचं कोणतं तत्व आहे? आन्सर काय असेल मग याचं? संघटनेच्या नियमांचा आदर व पालन म्हटलेलं आहे. एकदा आन्सर चेक करूया कोण कोण आन्सर देत आहे, मग आपण उत्तर काय असेल ते सांगूया. फर्स्ट आन्सर आलेलं आहे पूनमचं, आणि सेकंड आन्सर आलेला आहे सुरभी. व्हेरी गुड. अँड अनुष, गुड. त्याच्यानंतर हा जो आन्सर आहे एकदम करेक्ट आहे. हे येतं शिस्तीचे तत्व. ते कशात काय आहे ते आन्सर काय लिहायचं? आदर व पालन म्हणलं की शिस्त असते, शिस्तीचे तत्व. फोर्थ वन सांगायला स्टार्ट करा. फर्स्ट वन ब्लँक दिलेला आहे. आर्थिक समाधान दिलेला आहे. समोरच्या बाजूला आर्थिक समाधान दिलेलं आहे. मग कुठल्या तत्वामध्ये आर्थिक समाधान मिळतो? काय दिल्यानंतर आर्थिक समाधान मिळत असतं? येस, याचं सुद्धा आन्सर एकदम एकदम सोपं आहे. तुम्ही देताय त्याप्रमाणे मोबदला तत्व. गुड, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी झालं 1 नंबर आलं.
लास्ट वन आहे, लास्ट वनचा आन्सर समान न्यायाचे तत्व, पुढे ब्लँक आहे, इकडे काय समान न्यायाचे तत्व, समोरच्या साईडला ब्लँक आहे, मग या ठिकाणी काय येईल आन्सर, नंबर कितवा, कोणतं तत्व आहे, समान न्यायाच्या तत्वामध्ये काय सांगितलेलं आहे, कंसातील सगळे पर्याय वर दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला आन्सर सांगायचे आहेत। आन्सर चेक करूया आपण, काय आन्सर येतात सगळ्यांचे। फिफ्थ वाला आहे ना आपलं अनुष्का, करेक्ट आन्सर आहे। त्याच्यानंतर अश्विनी, सुरभी, अनुष, साईनाथ, व्हेरी गुड। या 5 जणांचे नाव मी वाचले, करेक्ट आन्सर आहे त्यांचं, ते म्हणतायत की 3 नंबर, तुम्ही सगळे म्हणतायत 3 नंबर, कर्मचाऱ्यास योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक हे समान न्यायाच्या तत्वामध्ये सांगितलं जातं। मग या ठिकाणी किती नंबर आलं, सॉरी या ठिकाणी येतं 3 नंबर। मग तुम्ही म्हणत होता जे फर्स्ट वन मी विचारलं होतं, फर्स्ट वन, त्या फर्स्ट वन मध्ये काही जण 5 नंबर सांगत होते, काही जण 3, 4, 1 सांगत होते, पण जेमतेम 2 ते 3 जणांनी आन्सर सांगितलेलं आहे 2। शेवटचं आपण कार्यकारण संबंध हे फर्स्ट ला देऊया, ठीक आहे। या ठिकाणी येईल 2 नंबर कार्यकारण संबंध, ओके करेक्ट। समजला आता। असं जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल एक्झाम मध्ये, कारण व्यवस्थापनाचे तत्व कार्यकारण संबंध स्वरूपामध्ये आपल्याला वाटणार पण नाही, आधी खालचे ऑप्शन्स बघायचे, मग आपण शेवटी त्याला जे करेक्ट असेल ते देऊ शकतो, ओके। नेक्स्ट वन कडे जाऊया आता। तुम्हाला एकंदरीत आयडिया आलीच असेल की हे कशा पद्धतीने आपल्याला आन्सर सांगायचे। इथे पण नंबर्स टाकते मी, जस्ट 1 सेकंड। हा नंबर टाकून झालेले आहेत, तर आता फर्स्ट वन पासून स्टार्ट करूया। फर्स्ट वन स्क्रीन वरती चेक करा, भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम, भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम, नियंत्रण, साधनांचे एकत्रीकरण, समन्वय, नियोजन, कर्मचारी भरती निवड आणि प्रशिक्षण, याच्यापैकी कुठला ऑप्शन्स या ठिकाणी मिळतं जुळतं असेल येईल, कोणतं कार्य आहे भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम। आता हे एक्सप्लेन करायचं म्हणलं तर भविष्यात काय करायचं याचा अंदाज आताच घेऊन त्याप्रमाणे काम करणे, योजना आखणे। मिळालं, हिंट मिळाली, येस तुम्ही ज्या पद्धतीने आन्सर देताय, तुम्ही सगळेजण म्हणताय नियोजन, नियोजन हा एकदम करेक्ट आन्सर आहे। या ठिकाणी लिहूया आपण 4 नंबर आपलं कंप्लीट झालं, ओके 4 नंबर झालं। सेकंड वन चेक करा, या ठिकाणी ब्लँक आहे, संघटन दिलेलं आहे, मग संघटनेमध्ये काय केलं जातं आणि काय सांगितलं जातं, क्विकली संघटन, संघटनेमध्ये काय येतं, सेकंड वन आहे, सेकंडचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचं आहे। येस फर्स्ट आन्सर ओम, अनुष, रोहन, अंकिता, अक्षय, लीलाबाई, साईनाथ, सोनिया, वैष्णव, महेश, अनुष्का, सुरभी, ओके मोरल स्टोरी, तेजस्विनी, दुर्गा, रसिका, अश्विनी, आकाश, संतोष, करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। थर्ड नंबर येत नाही, ठीक आहे, याचा आन्सर काय येतं, याचा आन्सर येतं साधनांचे एकत्रीकरण, साधनांचे एकत्रीकरण या ठिकाणी संघटनेमध्ये येत असतं। झालं, 2 नंबर पण आपण फील केलो, या ठिकाणी 2 नंबर पण कटलं। नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट आन्सर द्यायला स्टार्ट करा, कर्मचारी व्यवस्थापन, नेक्स्ट वन आहे कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापनाच्या पुढे ब्लँक दिलेला आहे, मग कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काय केल्या जातं ते ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा आन्सर स्टार्ट। हा लास्ट वन करेक्ट आन्सर आहे, कर्मचारी, कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण हे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केल्या जातं। मग नंबर 5 इज अ करेक्ट आन्सर, ओके। 3 ऑप्शन्स कटले, राहिलेत आपले किती 2 ऑप्शन्स। आन्सर द्यायला स्टार्ट करा, मानकाच्या आधारे यशाचे मोजमाप, पुढच्या साईडला ब्लँक आहे, मानकाच्या आधारे यशाचे मोजमाप, पुढच्या साईडला ब्लँक आहे। स्टॉप स्टॉप, मी 5th नंबरचा विचारले, स्टॉप। मानकाच्या आधारे यशाचे मोजमाप, येस आता आन्सर द्यायला स्टार्ट करायचं आहे, गडबड करायची नाहीये, त्यासाठीच म्हणलं,
मला समजलं तुम्ही आता मी कसंही लाईन न विचारता म्हणून तुम्ही त्याच पद्धतीने आन्सर देत होता. मी एक गुगली टाकले, फटाफट आता याचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. येस, 3 नंबर येत नाही. जे 3 नंबर म्हणता येत नाही त्याचा आन्सर येते 1 नंबर नियंत्रण. नियंत्रणामध्ये स्टँडर्ड मानके ठरविली जातात, त्याप्रमाणे आपलं जे काही प्रोडक्शन असतं, जे परिणाम असतं त्याची तुलना केली जाते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता 4th वन राहिलेले एक देऊन टाकूया आपण. इथे 1 नंबर आपण फिल करून टाकूया आधी. आता आपलं फक्त 4th वन राहिले. शेवटचा ऑप्शन कोणता आहे? विविध विभागाचे एकत्रीकरण व समक्रमण. एकत्रीकरण किंवा एकसंघपणा आलं की आपण काय म्हणतो? ते असेल आपलं समन्वय. जसं तुम्ही करेक्ट आन्सर देताय त्यानुसार. ओके, करेक्ट आहे आन्सर जे तुम्ही देताय, करेक्ट आहे. इथे लिहूया आपण 3 नंबर. झालं, संपलं. इथपर्यंत सेकंड चॅप्टर क्लिअर आहे. सेकंड चॅप्टरचं झालं. आता जाऊया आपण 3rd चॅप्टर कडे. 1 सेकंड. हा, आता जाऊया आपण 3rd चॅप्टर कडे. चला, या ठिकाणी परत एकदा नंबर्स येते. इथे खूप कमी नंबर्स आहेत, 4च आहेत, 5 नाही. चला चेक करा. आता मी विचारायला स्टार्ट करतेय. शहरी रहिवासी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना. कोणत्या कल्पनेमध्ये शहरात राहणाऱ्या लोकांना आपल्या गावाकडे बोलून त्यांचं मनोरंजन करण्यात येतं? ठीक आहे, गावाकडे बोलून त्यांचं मनोरंजन करण्यात येतं. त्यांच्यासोबत विविध खेळ खेळण्यात येतात. विविध शेतातील कामे त्यांना समजून सांगण्यात येतं किंवा शिकवण्यात येतं. ते कशामध्ये येत असतं? व्हेरी गुड. आन्सर चेक करू शकता तुम्ही. कोण कोण आन्सर देतात एकदा चेक करून घेताल. आन्सर जे तुम्ही सगळेजण देतात ते एकदम करेक्ट आहे. आन्सर काय असेल याचं? नंबर 3 म्हणजेच काय? कृषी पर्यटन. ठीक आहे, कृषी पर्यटन हा ऑप्शन यामधनं कटला, विषय संपला. राहिले आता एकूण 3च ऑप्शन. सेकंड वनचा आन्सर द्यायला स्टार्ट करा. ब्लँक आहे. कृषी पर्यटन प्रकार. कृषी पर्यटन प्रकार. कृषी पर्यटनाचा आणखीन एक प्रकार आहे. तो प्रकार कोणता? येस, करेक्ट आन्सर आहेत. करेक्ट आन्सर काय आहे याचा आन्सर? नीच पर्यटन. या ठिकाणी सेकंड ऑप्शन पण झालं आपलं. सेकंड ऑप्शन पण कंप्लीट. येस, सेकंड. देन 3rd वनचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचे. उत्पादन व वैशिष्ट्यकरण, नवीन संयोजन. उत्पादनामध्ये किंवा वैशिष्ट्यकरण आणणं एखाद्या वस्तूमध्ये, नवीन संयोजन, यासाठी आपण काय करत असतो? वस्तूमध्ये बदल घडवून आणणं, काहीतरी चेंजेस करून आणणं, त्याला आपण काय म्हणत असतो? येस, करेक्ट आन्सर आहे 1 नंबर, नवीन उपक्रम. काय आहे याचा आन्सर? 1 नंबर, नवीन उपक्रम. व्हेरी गुड. लास्ट वनचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचे. पूर्णवेळ व्यवसाय ज्या समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असे, असा व्यवसाय किंवा अशी प्रक्रिया कोणती ज्या प्रक्रियेस पूर्ण वेळ द्यावा लागतो आणि त्या प्रक्रियेमध्ये कठोर परिश्रम करावं लागतं किंवा त्या व्यवसायामध्ये कठोर परिश्रम करावं लागतं? येस, राहिलेलं शेवटचं. याच्यामध्ये काहीच अवघड नाही, जे शेवटी आहे तेच आपलं आन्सर असणार आहे. उद्योजकता. इथे 4 नंबर येईल. सगळे ऑप्शन झाले. आपल्या या ठिकाणी थर्ड चॅप्टर पण कंप्लीट झाला. कंसातील पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. ओके, डन. चेक करा. आता नेक्स्ट वन वर जाऊया. 4th वन क्वेश्चन. या ठिकाणी परत नंबर्स लिहिते. 1st, 2nd, 3rd, 4th, देन 5th. चला चेक करा. आता आन्सर सांगा. मी आता खालीवर विचारते त्याप्रमाणे आन्सर द्यायला स्टार्ट करायचं, गोंधळून जायचं नाहीये. ओके, लास्ट कडून स्टार्ट करूया आपण. 5th वन चेक करा. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रास भांडवल पुरवठा करणारी वित्तीय संस्था. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रास भांडवल पुरवठा करणारी वित्तीय संस्था.
लघु व मध्यम उद्योग क्षेत्र म्हणजेच काय, छोटे जे व्यापारी असतात, उद्योगधंदे करणारे लोक असतात, व्यावसायिक असतात, त्यांना भांडवल पुरवायचं काम केलं जातं, त्यांना कर्ज देण्याचं काम करतं. तर ते कोण करत असतं? येस, कोण करतं ते तुम्ही सांगताय. एकदम करेक्ट आन्सर आहे नंबर 5. भारतीय लघु उद्योग विकास बँक करत असते. कोण करते? भारतीय लघु उद्योग विकास बँक, याला आपण सिडबी असं म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी नंबर 5 लिहूया. हा ऑप्शन झाला आपला कटला. देन नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, दीर्घकालीन भांडवली गरज पूर्ण करणारे, दीर्घकालीन भांडवली गरज पूर्ण करणारे कितवा ऑप्शन येईल? दीर्घकालीन भांडवली गरज पूर्ण करणारे म्हटलेलं आहे. दीर्घकाळासाठी भांडवल जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या मुदतीचं कर्ज मिळेल? दीर्घकालीन म्हटलेलं आहे भांडवल. येस, अतिशय सोपं आहे. दीर्घकालीन भांडवली गरज पूर्ण करणारे म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपल्याला दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यावं लागतं. कसं? दीर्घ मुदतीचे कर्ज त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं, म्हणून या ठिकाणी येतं नंबर 4. ओके, नंबर 4 येतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. मध्यवर्ती बँक, नेक्स्ट क्वेश्चन आहे मध्यवर्ती बँक. चला आन्सर द्यायला स्टार्ट करा. मध्यवर्ती बँक, ऑप्शन्स आय थिंक तुम्हाला दाखवावेच लागतील मला. चला आन्सर ऑप्शन चेक करा. मध्यवर्ती बँक, मध्यवर्ती बँक काय येईल बरं? राष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था. व्हेरी गुड. सगळ्यात मोठी वित्तीय संस्था मध्यवर्ती बँकेला म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर देशातील इतर सर्व बँकेस निधी पुरवण्याचं काम मध्यवर्ती बँक करते, म्हणून त्याला शिखर बँक, बँकांची बँक, सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. गुड, समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. हा, डॉट डॉट दिलेला आहे फर्स्ट अ गटामध्ये म्हणू शकतो आपण. सेकंड वन कडे दिलेला आहे तात्काळ निधी वर्ग करण्याची सुविधा. तात्काळ निधी वर्ग म्हणजे तात्काळ निधी पाठवण्याची सुविधा. ती सुविधा कोणती आहे? येस, करेक्ट आन्सर देत आहे तुम्ही. येस येस येस, करेक्ट करेक्ट. ऑप्शन येईल नंबर फर्स्ट, तात्काळ निधी हस्तांतरण. ठीक आहे, हा सुद्धा आपला ऑप्शन कटलेला आहे. हा सुद्धा ऑप्शन आपला झाला. आता थर्ड वनचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचा आहे. तर राहिलेलं एकच आपलं डॉट डॉट किंवा कर्मचारी आणि व्यावसायिक यांनी उघडलेले खाते. कर्मचारी आणि व्यावसायिक यांनी उघडलेले खाते. कोणतं खातं? ज्यांचा पगार आहे त्यांनी ते खातं ओपन करू शकतात. दर महिन्याला त्यांच्या पगारीतून जी बचतीची रक्कम राहते ते या ठेवीमध्ये ते गुंतवू शकतात. तर ऑप्शन एक शेवटचा आहे आवर्ती ठेव. 3 नंबर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. सगळे ऑप्शन्स आपले संपलेले आहेत. या ठिकाणी आपला 4th चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर कडे जाऊया आता आपण. नेक्स्ट चॅप्टर आहे 5th. ठीक आहे, 5th चॅप्टर आहे. ऑप्शन स्टार्ट करते इथे. व्यवसाय ते व्यवसाय, पहिली पायरी ई व्यवसाय, शोधन रचना अँड ई वाणिज्य. ठीक आहे, नंबर्स कळलं? नंबर्स ठेवलेलं कळलं. आता स्टार्ट करूया आपण. स्टार्टिंग विथ इझी. नोंदणी. नोंदणी नोंदणी नोंदणीचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचा आहे. नोंदणी. ऑप्शन कंसातलं योग्य पर्याय नोंदणीसाठी कोणतं असेल? अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. नोंदणीसाठी करेक्ट ऑप्शन्स कोणता असेल? येस, नोंदणी ही ऑनलाईन खरेदी करण्यासाठी पहिली पायरी आहे. ऑप्शन नंबर काय येईल या ठिकाणी? सेकंड वन. नोंदणी ही रजिस्ट्रेशन आपली पहिली पायरी असते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे?
सेकंड वन क्वेश्चन आहे डॉट डॉट समोर दिलेला आहे ई वाणिज्याचा महत्वाचा संच, ई वाणिज्याचा महत्वाचा संच. तर कंसामध्ये पर्याय उरलेले आहेत आता व्यवसाय ते व्यवसाय, ई व्यवसाय, शोधन रचना आणि ई वाणिज्य. तर यातला कुठला करेक्ट ऑप्शन येईल असं तुम्हाला वाटतंय? कोणता करेक्ट ऑप्शन असेल? येस, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ई वाणिज्याचा महत्वाचा उपसंच म्हणलं तर जे 2.5 अनुष्का शिकारे तू देते ते आन्सर पूर्णपणे चुकीचं आहे बेटा. ई वाणिज्याचा उपसंच, ई वाणिज्य स्वतः कसा असू शकतो? दुसरा असेल, सेम टू सेम असू शकत नाही. म्हणून त्याचा करेक्ट आन्सर असेल ई व्यवसाय. महत्वाचा संच म्हणलेला आहे, उपसंच म्हटलेला नाही. कन्फ्यूज व्हायचं नाही, प्रश्न आधी आपल्याला नीट वाचायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण देऊया 3 नंबर. ठीक आहे, फील झाला. आता थर्ड वनचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. शेवटची पायरी, ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठीची शेवटची पायरी कोणती असेल? येस, कोणती पायरी असेल शेवटची? शोधनला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पेमेंट असं म्हणतात. शेवटची पायरी काय असेल मग? पेमेंट करणं. वस्तूची खरेदी तर करतो, मग आपल्याला पेमेंट करावी लागते. मग शेवटची पायरी तुम्ही ज्या पद्धतीने आन्सर देताय शोधन रचना असेल. ओके, 4 नंबर पण या ठिकाणी झालं. चलो, पेमेंट, शोधन रचना. नेक्स्ट वन आहे ई व्यवसायाचा उपसंच. आता सांगायचे ई वाणिज्याचा महत्वाचा संच तर ई व्यवसाय होत आहे, पण ई व्यवसायाचा उपसंच कोणता असेल? करेक्ट आन्सर द्यायचा ई व्यवसायाचा उपसंच. आता चुकायचा नाही. जे 1 म्हणतायत ऐश्वर्या, आन्सर चुकीचं आहे बेटा तुझं. 5.4 आय थिंक तो अगोदरचा क्वेश्चनचा आन्सर देत आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय असेल? 1 येत नाही, आन्सर येतं याचं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे. करेक्ट आन्सर आहे ई वाणिज्य. जे 555 सगळेजण कमेंट करताय ते करेक्ट आन्सर आहे. 4चं 4.1 येत नाही, 4चं 4.1 येत नाही. 4चं येतं ई वाणिज्य. ई व्यवसायाचा उपसंच ई वाणिज्य आहे. ठीक आहे, नीट लक्ष द्या. मग आता राहिलेलं 5th वन आहे B2B. B2B म्हणजेच काय? बी म्हणजेच काय? बिझनेस म्हणलो. सेकंड वन पण काय आहे? बिझनेसला मराठीमध्ये काय म्हणतात? व्यवसाय. इकडे पण काय येईल? सेम आन्सर काय येईल मग आपलं? व्यवसाय ते व्यवसाय. हा ऑप्शन आपला या ठिकाणी येतो. मग 4.1 कसं काय येईल अगोदरचा क्वेश्चनचा आन्सर? ठीक आहे, म्हणून 5th फर्स्ट आहे व्यवसाय ते व्यवसाय, हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, हा अशा टाइपचे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला कंपल्सरी डेफिनेटली 101% तुम्हाला मार्क्स मिळतील. अशा टाइपचे जर क्वेश्चन आले B2B, C2C, C2B जे काय असेल ते. ठीक आहे, A to Z असेल तर चुकते त्या ठिकाणी, A to Z काहीच नाहीये. नेक्स्ट कडे जाऊया. वरचा आपला 5th चॅप्टर कंप्लीट झाला. देन 6वा चॅप्टरचा आहे. आता हा चॅप्टर वाईज घेतलेला आहे. 6वा चॅप्टर आहे. चेक करा, या ठिकाणी नंबर्स लिहिते, मग आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, या ठिकाणी थोडस घोळ आहे, इथून मी मध्ये रेश देते. ओके, चलो आता समजेल तुम्हाला, कारण कॉमा चुकीच्या ठिकाणी दिलेला आहे. चेक करा आता. विक्रियोत्तर सेवा आन्सर द्यायला स्टार्ट करायचं. विक्रियोत्तर सेवा हा कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्याच्या पॉइंट मध्ये येतं? हे सगळे सामाजिक जबाबदाऱ्यामधलेच आहेत, बट कोणाप्रती असणाऱ्या सामाजिक जबाबदाऱ्याच्या पॉइंट मध्ये विक्रियोत्तर सेवा येतं. हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे, म्हणून म्हणते पॉइंटवर फोकस ठेवा, पॉइंट्स पाठ करत चला. विक्रियोत्तर सेवा, विक्रीनंतरच्या सेवा कुणाला द्याव्या लागतात? येस, आन्सर चेक करूया आपण. फर्स्ट आन्सर आलेला आहे रसिकाचं, सेकंड सिद्धेश, देन अनुष, महेश, अनुष्का, ऋषिका. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर येतात. करेक्ट आन्सर आहे हे आहे ग्राहकांप्रती
सामाजिक जबाबदारी, विक्रोत्तर सेवा यातला पॉइंट आहे. ओके, सेकंड नंबर या ठिकाणचा आपला ऑप्शन संपलेला आहे. देन नेक्स्ट वन चेक करा. समाज विरोधी कृत्यास पायबंद. समाज विरोधी कृत्यास पायबंद. तिसऱ्याचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय, गडबड करायची नाहीये. तिसऱ्याचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. समाज विरोधी कृत्यास पायबंद कुठल्या जबाबदाऱ्यांमधलं पॉइंट आहे? कुठल्या जबाबदाऱ्यामधलं पॉइंट आहे? तिसरं समाज विरोधी कृत्यास पायबंद. येस, करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट आन्सर चेक करूया आपण, म्हणजेच तुम्हाला उत्साह येईल आन्सर द्यायला. अनुषचं फर्स्ट आन्सर, अनुषचा फर्स्ट आन्सर आलेला आहे. रसिका सेकंड आहे. त्याच्यानंतर लीलाबाई जाधव, आय थिंक कुणाच्या तरी आईचं नाव असेल, काय नाव आहे मला नाही माहिती, पण त्यांचं थर्ड आन्सर आलेला आहे, जे की एकदम करेक्ट आहे. काय असेल आन्सर याचं? समाजाप्रती जबाबदारी मधला तो एक पॉइंट आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया फोर्थ नंबर. फोर्थ नंबर आपला कंप्लीट झालेला आहे. आता आन्सर द्यायला स्टार्ट करा. भाग बाजारातील योग्य कार्य. भाग बाजारातील योग्य कार्य. फोर्थ वन, भाग बाजारातील योग्य कार्य. येस वैष्णवी, आतापासून मी वैष्णवी म्हणेल. ओके, भाग बाजारातील योग्य कार्य. येस, करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर देत आहे तुम्ही. आन्सर काय येईल मग या ठिकाणी? भाग बाजार म्हटलं की कोण? भागधारक, म्हणून या ठिकाणी येईल. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे एक नंबर. आता राहिलेलं शेवटचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. सेकंड वन आपलं राहिलेलं आहे. योग्य वेळी कर भरणे. टॅक्स आपण कुणाला देत असतो? टॅक्स कुणाला देतो? आपण देतो गव्हर्नमेंटला. मग या ठिकाणी काय येईल? फर्स्ट आन्सर सुरभीचा आलेला आहे. अविनाश, देन सिद्धेश. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे शासनाप्रती जबाबदारी. या ठिकाणी आपलं येतं 3 नंबर. कंप्लीट झाला आपला 6वा चॅप्टर. कंप्लीट झाला. कंसातील योग्य पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. आता जाऊया आपण आपल्या 7व्या चॅप्टर कडे. ठीक आहे, जाऊया आता आपण 7व्या चॅप्टर कडे. अभ्यास झाला का 7व्या चॅप्टरचा? बघूया आता तुमचा. ओके, ऑप्शन्स लिहिते. कमेंट मला ज्यांच्या आधी दिसतात मी त्यांचंच नाव घेतीये. ओके, अदिती. संतोष दिवाते म्हणजे वडिलांचं असेल, तिचं नाव अदिती आहे. ओके, आता मला लक्षात नाही राहत आता काय काय नाव आहेत. सो तुम्ही तुमच्या नावावरती नेक्स्ट टाइमला चेक कराल. तुमचं जर नाव घ्यायचं असेल तर तुमच्याच नावाचा अकाउंट असेल. ओके ओके साहिल. ओके अदिती. चला चेक करा आता 7वा. हा, फर्स्ट आन्सर दिसत नसेल तर रिझोल्यूशन वाढवायचं आहे. आन्सर विचारते, क्वेश्चन विचारते. आन्सर कसं विचारू? क्वेश्चन विचारायले आन्सर द्यायला स्टार्ट करा. राष्ट्रीय आयोगाचे सदस्य. राष्ट्रीय आयोगाचे सदस्य. राष्ट्रीय आयोगाचे सदस्य. स्टॉप स्टॉप स्टॉप. हळूहळू हळू. मी कोणतं विचारतीये त्याचंच आन्सर द्यायचंय. गडबड घाई करायचं नाहीये. मी फर्स्ट वन विचारलं नाही. राष्ट्रीय आयोगाचे सदस्य किती असतात? सदस्य संख्या किती असते? येस, किती असते? कन्फ्यूज होत आहे परत इथे. 5.1 म्हणतात 1 काही जण 2 म्हणतात, काही जण 4 म्हणजे आधीच देत आहेत. येस, आता येतात करेक्ट आन्सर. 2 नंबर हे याचं करेक्ट आन्सर आहे. 4. राष्ट्रीय आयोगाची सदस्य संख्या किती असते? 4 असते. 4 या ठिकाणी झालेला आहे. एकच मिनिट द्या, मी बाण मारून घेते या ठिकाणी. चला नेक्स्ट क्वेश्चन. एक झालं. नेक्स्ट क्वेश्चन, ग्राहक संरक्षण कायदा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राहक संरक्षण कायदा कितीचा आहे? इसवी सन कितीचा आहे? नवीन 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 ग्राहक संरक्षण कायदा 2000
येस, एकच ऑप्शन आहे कायदा इसवी सन विचारलेले या ठिकाणी. हा ऑप्शन असणार आहे 2019. करेक्ट. या ठिकाणी लिहूया आपण नंबर 5. आता आउट ऑफ द बॉक्स एक क्वेश्चन विचारते, त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. जो कोणी फर्स्ट 3 आन्सर देतील त्यांचं नाव मी मेन्शन करेल. ग्राहक संरक्षण जुना कायदा सांगायचा आहे. ग्राहक संरक्षणाचा जुना कायदा कोणता आहे? इसवी सन कितीचा आहे? जुना कायदा इसवी सन कितीचा आहे त्याचा आन्सर द्यायचा आहे. फास्ट. जुना कायदा. ओके, काही जण 1980, 1932, 2013. ग्राहक संरक्षणाचा जुना कायदा 1980चा आहे. नीट 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 आन्सर चुकीचं देताय. प्लीज चेक करून आन्सर द्या. असं करू नका. 1980 नाहीये. येस, फर्स्ट आन्सर आलेला आहे ऋषिका शिंदेचं. ग्राहक संरक्षण जुना कायदा 1986 आहे. ना 1990 आहे, ना 1932 आहे, ना 2013 आहे. 1986 करेक्ट आन्सर आहे. सेकंड अनुष्का अँड थर्ड कृष्णाली या तिघांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे. आता त्याचबरोबर पवन आणि प्रसाद सुद्धा योग्य आन्सर देत आहेत. ओके, 1986 आहे, 2013 नाहीये. आपल्या बुक मध्ये 1986चा सांगितलेला आहे. गुगलवर सर्च करत असाल तर नीट सर्च करा. चला चेक करा. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. बस झाला आता. सेकंडचा आन्सर द्यायला स्टार्ट करायचा आहे. राज्य आयोग. राज्य आयोगा संबंधित कंसामध्ये योग्य पर्याय कोणता असेल? राज्य आयोगा संबंधित कंसामधील योग्य पर्याय कोणता असेल? राज्य आयोग 2 पॉइंट. किती येईल आन्सर? 2 पॉइंट. प्रीतम थँक्यू सो मच. ओके, डॉट डॉट आहे. राज्य आयोगा संबंधित योग्य पर्याय कोणता असेल? तर योग्य पर्याय आहे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे राज्य आयोगाचे न्यायाधीश असतात. ठीक आहे. कस काय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलेले आहे? उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे राज्य आयोगाचे अध्यक्ष असतात, न्यायाधीश असतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. 2 ऑप्शन आपले संपलेले आहेत. थर्ड वन चेक करा. थर्ड क्वेश्चन आहे जिल्हा आयोग नुकसान भरपाई रक्कम. जिल्हा आयोगामध्ये किती रकमेपर्यंतची तक्रार आपण दाखल करू शकतो? रक्कम अमाऊंट किती पाहिजे तो तेव्हाच आपल्याला जिल्हा आयोगामध्ये तक्रार दाखल करता येते. ऑप्शन्स. येस, एकदम सरमनवर चाललेलं त्याचं आन्सर. 1 कोटीपेक्षा कमी रक्कम आपण जिल्हा आयोगामध्ये त्याच तक्रारी दाखल करू शकतो, त्याच तक्रारी नेऊ शकतो, नोंदवू शकतो. ओके, क्लिअर आहे. इथपर्यंत इझी आहे, समजला. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता आपण. 4th वन आहे, लास्ट आहे. डॉट डॉट नफा न कमवणारी आणि राजकीय संस्था. नफा न कमवणारी आणि राजकीय संस्था. एकच ऑप्शन राहिलेलं आहे. तुम्ही सगळेजण तेच आन्सर देणार आहेत, जे की एकदम करेक्ट आहे. काय या ठिकाणी? ग्राहक संघटन. नंबर 3. व्हेरी गुड. झालं. आपला 7वा चॅप्टर पण या ठिकाणी कंप्लीट झालं. नेक्स्ट चॅप्टर अँड आपला लास्ट चॅप्टर कडे आपण जाऊया. चेक करा आता. नंबर्स लिहिते. फर्स्ट, सेकंड, थर्ड. बघूया आता. इथे मी काहीच नाही सांगणार, तुम्ही किती हुशार आहात ते कळून जाईल. चेक करा. आन्सर द्यायला स्टार्ट करा. वस्तू बाजार. वस्तू बाजार हे विपणीच्या प्रकारामधलं याचा आन्सर असेल वस्तू बाजार. आन्सर द्यायला स्टार्ट करायचंय. वस्तू बाजार. येस, औद्योगिक वस्तू येतं आणि ग्राहक उपयोगी वस्तू अशा 2 प्रकार या ठिकाणी असतात. इथे एकच ऑप्शन दिले म्हणून आपण तेच ऑप्शन चूज करणार. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. सेकंड ऑप्शन संपलं. आता मला सांगा सेकंडचं काय असेल? खरेदी विक्री योग्य वस्तू याचा वापर.
व्यापार सॉरी खरेदी विक्री योग्य वस्तूचा व्यापार कोणत्या ठिकाणी केला जातो? खरेदी विक्री योग्य वस्तूचा व्यापार कोणत्या ठिकाणी केला जातो? सेकंडचं काय येईल? सेकंडचं थर्ड नंबर अजिबात येत नाही. सेकंडचं थर्ड नंबर येत नाही. हा, सेकंडचं येतं फर्स्ट नंबर. कोणत्या ठिकाणी केला जातो? मार्केट प्लेस मध्ये. त्याला आपण मराठीमध्ये विपणी असं म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी 2 नंबर आणि 1 नंबर संपलेला आहे. आता लास्टचा ऑप्शन द्यायला स्टार्ट करायचं आहे. थर्ड वन 4PS. थर्ड वन आहे 4PS. थर्ड वन आहे 4PS. हा, आता इथं सगळेजण ज्यांनी आन्सर देत आहेत त्यांनी आन्सर द्यायला थांबायचंय. आता इथे काय चुकीचं आहे काय योग्य आहे ते तुम्ही मला सांगायचं. जर समजलं असेल तर काय चुकीचं आहे काय योग्य आहे ते सांगायचं. साधं सिंपल लॉजिक आहे. आन्सर देते वेळी एक जण पण इथे उत्तरच या ठिकाणी ऑप्शनच चुकीचं आहे. बरं, बुम्स अँड बिटनर यांनी किती PS मांडले? यांनी मांडले 3PS. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला 4PS विचारलं. 4PS कुणाचे आहेत? 4PS आहेत जे तुम्ही चुकलात. 4PS आहेत MJ मॅकार्थी. या ठिकाणी ऑप्शन चुकीचा आहे. सो घाई गडबड करू नका, नीट अभ्यास करून वाचून आन्सर द्या. MJ मॅकार्थी या ठिकाणी ऑप्शन यायला पाहिजे होतं, पण ऑप्शन या ठिकाणी बुम्स अँड बिटनर आला. या ठिकाणी 3PS सुद्धा नाही आलेला. ओके, नीट लक्ष देऊन करायचं आहे. चला आता पुढे जाऊया. हे आपण एका वाक्यात उत्तरेला येणाऱ्या लाईव्ह सेशन मध्ये बघणार आहोत आणि हे पण येणाऱ्या लाईव्ह सेशन मध्ये. आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपला जो सेकंड टॉपिक असणार आहे तो आहे योग्य क्रम लावा. पुट इन करेक्ट ऑर्डर. योग्य क्रम लावायचं आहे. तर अतिशय सिंपल रूल्स आहेत. ते रूल्स तुम्हाला माहित आहे. या ठिकाणी मी अल्फाबेटिकल लिहिते. अरे B C and D 4 ऑप्शन, 4 जास्तीत जास्त ऑप्शन झाले. तर आता याप्रमाणे तुम्हाला आन्सर द्यायला स्टार्ट करायचे आहेत. एक एक झूम करून मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला ABC समजेल. सेम क्रम सेम असेल, फक्त लक्ष देऊन सांगायचं आहे तुम्हाला. चला फर्स्ट वनचा आन्सर द्यायला स्टार्ट करा. नियंत्रण संघटन नियोजन योग्य क्रमाने जोडी लावायची आहे. काय येईल? ABC येईल, CAB येईल, ACB येईल, काय येईल? येस, आन्सर द्यायला स्टार्ट करा. मग मी आन्सर करेक्शन करून जे करेक्ट आन्सर असेल ते आन्सर मी सांगेन. 2 नंबर येत नाही, 3 नंबर येत नाही, मला फक्त अल्फाबेट्स. येस, हा, चला चेक करा. आता सगळेजण आन्सर दिलो. आता चेक करूया आपण. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असेल? ABCD असा आपला क्रम होता. फर्स्ट येईल नियोजन, त्याच्यानंतर येईल संघटन, त्याच्यानंतर येईल आपला नियंत्रण. मग करेक्ट आन्सर काय असेल आपला? CBA. करेक्ट आन्सर आहे CBA. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन विचारायला स्टार्ट करते. दावा अपघात पॉलिसी घेणे नुकसान भरपाई. दावा अपघात पॉलिसी घेणे नुकसान भरपाई. नीट चिल. मी कोणता विचारायला तुम्ही कोणता आन्सर देताय प्लीज. काम मी खालीवर विचारू शकते. हा, दावा अपघात पॉलिसी घेणे नुकसान भरपाई. वेळ लागला तर लागला, आपल्याला कुठेही जायचं नाहीये, पण आपल्याला करेक्ट उत्तर पाहिजे. येस, काय येईल मग याचा आन्सर? आन्सर द्यायला मी वेळ देते तुम्हाला, काही गडबड घाई नाही आपल्याला. चला चेक करूया आता आपण आन्सर. इथे ABCD तोच आपला क्रम आहे. मग आन्सर काय येईल? पॉलिसी घेणे हा फर्स्ट वन येईल. त्याच्यानंतर येईल पॉलिसी घेतल्यानंतर जर अपघात झाला तर अपघात झाल्यानंतर आपण आधीच पॉलिसी घेतलो म्हणून आपण मागणी करू शकतो, त्याला आपण दावा म्हणतो. आणि लास्ट वन असते इन्शुरन्स कंपनी आपल्याला काय देते? नुकसान भरपाई करून देत असते. ज्यांचं CBAD ऑप्शन आलेलं आहे त्यांचं एकदम करेक्ट आहे. काय आहे? CBAD यांचं
करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट आहे. चला नेक्स्ट वन चेक करा, नेक्स्ट वन कडे जाऊया. आन्सर द्या. निर्देशन, समन्वय, कर्मचारी व्यवस्थापन. योग्य क्रम. निर्देशन, समन्वय, कर्मचारी व्यवस्थापन. हे अतिशय सोपं आहे. निर्देशन, समन्वय, कर्मचारी व्यवस्थापन. ओके चेक करा आन्सर आता ज्यांचे आले. सी आधी कर्मचारी व्यवस्थापन येतं, मग येतं निर्देशन, मग येतं समन्वय. कॅब आलं. CAB नाही, CAB इज अ करेक्ट आन्सर. चला आता काय करते, मला वाटतं की तुम्हाला कन्फ्युजन होते. जेही क्वेश्चन विचारेल त्याच्या खाली मी अल्फाबेट्स लिहिते. ओके थांबा, आणखीन विचारलं नाहीये मी. चला आता एक करेक्ट तुम्हाला समजेल आणि तुम्हाला योग्य पद्धतीने आन्सर सुद्धा देता येईल. आता ऑप्शन्स, आता 5th नंबरचं मी विचारतीये. मालाची मागणी नोंदविणे, शोधन करणे आणि नोंदणी. करेक्ट क्रम काय असेल? मालाची मागणी नोंदविणे, शोधन करणे, नोंदणी. मालाची मागणी नोंदविणे, शोधन करणे, नोंदणी. हे आहे 5th चॅप्टर मधला क्वेश्चन. ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया आहे. मग योग्य क्रम काय असेल सांगा. येस आन्सर देताय तुम्ही, करेक्ट आन्सर देताय. आता समजतंय, आता कन्फ्यूज होत नाहीये. अगोदर ते वर ऑप्शन होते, बघून कन्फ्यूज होत होतं, ते मला रिअलाइज झालं. चला करेक्ट ऑप्शन कुणाकुणाचे आलेले आहेत चेक करूया. आधी येतं आपलं नोंदणी. पहिली पायरी आहे नोंदणी, दुसरी पायरी आहे मालाची मागणी नोंदविणे आणि तिसरी पायरी आहे बी वाली शोधन करणे, पेमेंट करणे. ठीक आहे. ज्यांचे ऑप्शन CAB येत आहे ते एकदम करेक्ट ऑप्शन देत आहेत. ज्यांचं चुकीचं आलं तरी हरकत नाही, पण डिलीट करू नका, डबल आन्सर द्या. डिलीट करू नका कमेंट, डबल आन्सर देऊ शकता. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. येऊ शकतं, मार्क्स देऊन जातं. या टॉपिकला आपल्याला स्किप करायचं नाहीये, बोर होतंय म्हणून निघून जायचं नाही. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. परीक्षा जवळ येत आहे. चला नेक्स्ट वन चेक करूया आपण. खरेदी विक्री, वस्तू पोहोच अवस्था, खरेदी पूर्व अवस्था. ABC आहे. खरेदी विक्री, वस्तू पोहोच अवस्था, खरेदी पूर्व अवस्था. ऑप्शन्स काय असतील आता? करेक्ट आन्सर काय येईल? 4th वन खरेदी पूर्व अवस्था म्हणजेच की खरेदी करायचं आणखीन केलेलं नाहीये. ओके, खरेदी करायचं केलेलं नाहीये म्हणून हे येईल आपलं फर्स्ट. त्याच्यानंतर आपण खरेदी विक्री करतो ते येईल सेकंड. खरेदी विक्री केल्यानंतर पेमेंट करतो, मग वस्तू पोहोच अवस्था म्हणजेच वस्तू वितरित होते, वस्तू आपल्या घरापर्यंत येतं, ते येतं लास्ट क्रम. काय येईल या ठिकाणी? आन्सर सुद्धा सेम CAB. CBA येत नाही, येतं आन्सर CAB. CAB इज अ करेक्ट आन्सर. वस्तू पोहोच अवस्था ही सगळ्यात शेवटची पायरी आहे. आपल्या घरापर्यंत वस्तू येत आहेत, डिलिव्हर होत आहेत, बट त्याआधी आपल्याला खरेदी विक्री सुद्धा करावं लागतं. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाहीये, कन्फ्यूज होते. चला आता वरचं अवघड पार्ट गेलेला आहे. आता इथून सगळे जे क्वेश्चन आहेत ते अतिशय इझी आहेत. आन्सर द्यायला स्टार्ट करा. राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, जिल्हा आयोग. राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, जिल्हा आयोग. करेक्ट नंबर काय असतील? अरे इथे पण सेमच. राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, जिल्हा आयोग. हा आता हे इझी आहे, फटाफट आन्सर देताय तुम्ही. अगोदरचं थोडंसं कन्फ्युजन होतं टॉपिक, ज्यांना समजलं नाही परत एकदा त्यांनी ते रिवाइज करायचं आहे. ओके
चला आन्सर काय म्हणताय तुम्ही चेक करूया आपण. काय आहे, जिल्हा आयोग हा पहिला आहे, त्याच्यानंतर येतो आपला राज्य आयोग, त्याच्यानंतर येतो राष्ट्रीय आयोग. आन्सर काय असेल, CAB करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट चेक करा, नेक्स्ट चेक करा. येस, नेक्स्ट साठी थोडस मोठं करावं लागेल आपल्याला. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आन्सर काय येईल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. या ठिकाणी आन्सर काय येईल. CAB जे म्हणतात ते एकदम चुकीचं आहे, ब्लॅक होल. आन्सर चुकतंय तुमचं. श्रद्धा कुलकर्णी आन्सर चुकतंय बेटा. करेक्ट आन्सर काय येईल, परत कॅब येत नाही. हा आन्सर ज्यांचं येत आहे त्यांनी चेक करा काय असेल करेक्ट आन्सर याचं. पहिलं येतं जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, जे जिल्हा आयोगाचे अध्यक्ष असतात. सेकंड येतं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्याच्यानंतर येतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, काय मग असेल याचा आन्सर. BSc ज्यांचं आहे ते एकदम करेक्ट आन्सर देत आहेत. नंबर 8 चेक करा. नंबर 8 राष्ट्रीय बाजार, स्थानिक बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. राष्ट्रीय बाजार, स्थानिक बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. योग्य आन्सर काय असेल. परत स्टार्टिंगला म्हणताय तुम्ही हे विपणीच्या प्रकारामधलं आहे. क्षेत्रानुसार बाजाराचे वर्गीकरण आहे हे. प्लीज नीट लक्ष देऊन आन्सर द्यायचा आहे, गोंधळ घालायचा नाहीये. चला तुम्ही म्हणताय सगळेजण BSc, तर तुमचा आन्सर योग्य आहे का चेक करा. कोणी BCA म्हणते, कोणी BSc म्हणताय. चेक करा. पहिलं येईल स्थानिक बाजार, त्याच्यानंतर येईल राष्ट्रीय बाजार, देन येईल आंतरराष्ट्रीय बाजार. काय येईल ऑप्शन. ज्यांचं BSc येत आहे ते एकदम करेक्ट आन्सर देतात. 9व्याचा आन्सर द्यायला स्टार्ट करा. लास्ट वन आहे हे आपलं, ठीक आहे. लास्ट वन आहे प्रतवारी बाजार नियोजन वितरण. प्रतवारी बाजार नियोजन वितरण. करेक्ट आन्सर काय येईल याचं. प्रतवारी बाजार नियोजन वितरण. 9व लास्ट, आजच्या सेशनचा लास्ट क्वेश्चन. चला आन्सर येत आहेत परत सेम. BSc आणि BCA यामध्ये कन्फ्यूज आहात तर आन्सर चेक करूया आपण कुणाचं करेक्ट असेल. पहिलं येईल हे आहे, येस, बाजारपेठेचे कार्य आहेत, कोणते कोणते कार्य करावे लागतात विपणनाच्या कार्यात. पहिलं येतं बाजाराचे नियोजन. 1 सेकंड. हा पहिलं येतं बाजाराचे नियोजन, नंतर येतं प्रतवारी, नंतर काय येतं प्रतवारी, त्याच्यानंतर येतं वितरण. हे त्याचे स्टेप्स आहेत. ज्यांचं BSc आन्सर येते ते एकदम करेक्ट आन्सर देत आहेत. BSc ज्यांनी चुकीचा आन्सर देत आहेत ते चेक करून घ्या, कुठे चुकतंय काय चुकतंय ते बघून घ्यायचे. चला करेक्ट आन्सर झाले. आजच्या लाईव्ह सेशनचे आपले सगळेच टॉपिक आपण कव्हर केलो. आधी बघितलो आपण कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. आता बघितलो आपण योग्य क्रम लावा. येणाऱ्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे, हा एकच टॉपिक बघायचा आहे. खाली वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आणि त्याच्यानंतरचा टॉपिक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. हा थोडासा लेंदी टॉपिक आहे. यासाठी आपण काही स्टुडंट्सला कॉलवर कनेक्ट करून घेऊया. चला हा टॉपिक आपण उद्या बघणार आहोत, याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आजच्या लाईव्ह सेशन साठी एवढंच. भेटूयात उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.